नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं आठवतंय तसं या मालिकेमध्ये. मागच्या भागामध्ये आपण बघितलं ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल. या भागामध्ये आपण त्यांच्या चित्रपटादरम्यान आणि नाटकादरम्यान काही घडलेले प्रसंग, गमती जमती आणि किस्से हे ऐकणार आहोत डॉक्टर संजय वाटवे यांच्याकडून. आपण मागच्या पण एका भागात बोलताना बोललो की बापू वाटवेंनी त्यांच्या 500च्या वर मुलाखती घेतल्या, तर तेव्हाही असे काहीतरी प्रसंग इम्प्रोव्हायझेशनचे विनोदी घडत असले. इम्प्रोव्हायझेशनचे म्हणण्यापेक्षा गमतीशीर किस्से खूप घडले. एकदा मुंबईला दादरला त्यांची सकाळी 9 वाजता मुलाखत होती. बरं. आणि मग सकाळी कसं पोचायचं, त्या शरदराव म्हणाले की बापू आपण रात्रआणीने जाऊ एसटीने, म्हणजे 7 पर्यंत पोचून जाऊ, जरा फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून 9ला मुलाखतीला बसू. तर ते रात्रीच्या एसटीला बसले. तर तो जो ड्रायव्हर आला तो ऑलरेडी एक ड्युटी सोलापूरची वगैरे करून आलेला होता आणि दिसतच होता की तो झोपलेला नाही आहे, दमलेला आहे, चेहरा पडलेला आहे, काळवणलेला आहे. आणि तसाच तो एसटीत बसला आणि असे डोळे किलकिले करून तो गाडी चालवत होता समोरून. आणि तेव्हा एक्सप्रेस हायवे वगैरे काही नव्हतं. समोरून ट्रक आली की ते एवढं करायचा. त्यामुळे सगळे पॅसेंजर घाबरून गेलेले होते. खोपोली आली तर सगळ्या पॅसेंजरने सांगितलं काका गाडी साईडला घ्या, आधी तुम्ही आधी वाडा घ्या, चहा प्या, आम्ही खर्च करतो आणि 10 मिनिटं झोप काढा आणि मग आपण पुढे जाऊ. तर तो ड्रायव्हर म्हणला आता इथं कोटा वाडा. तर लोक म्हणाले खोपोली आली का? मग घाट गेला. तर बापू शरद काकांना म्हणाले शहरा पुढे जायचंय का नाही? जाऊ, आतापर्यंत आलो तसंच पुढे जाऊ. म्हणजे जीवावर बेतलेलं असू नये ते म्हणत होते, पण आतापर्यंत आलो तसंच पुढे जायचं. बरोबर. त्याच्यानंतर अजून एक विनोदी किस्सा मुलाखतीचा मला असा आठवतो. पुणे महाराष्ट्र MP बॉर्डरला त्यांची एके ठिकाणी मुलाखत. कुठेही लांब लांब जायला ते तयार असायचे. उलट ते बापूंना विचारायचे, बापू कुठलं बोलवणं आहे का? नाटकापेक्षा आणि पिक्चरच्या शूटिंगपेक्षा हे खूप परवडतं, कारण डायलॉग लक्षात ठेवायचे, सीन्स लक्षात ठेवायचे, ऍक्टिंग, पोजेस, बॉडी लँग्वेज, एक्सप्रेशन, समोरचा काय घेणार आहे ह्यातलं काही लक्षात ठेवलं. तू प्रश्न विचार. आणि त्यांच्या इतक्या मुलाखती झाल्या होत्या की ट्युनिंग चांगलं झालेलं. त्यामुळे ते म्हणायचे की मुलाखतीचं बोलवणं आलं तर नाही म्हणू नको, मी येणार, नाटक रद्द करीन पण मी येईन. तर ते मराठवाड्याला गेले होते. तेव्हा त्या विषयाचं नाव होतं चित्रीकरणातील गमती जमती. म्हणजे लोक जेव्हा आले तेव्हा ते गमती जमती ऐकण्याच्या ह्याने आलेले होते. त्यांना काही नाट्यशास्त्र, अभिनय क्षेत्रातलं शास्त्र, शूटिंगच्या वेळेला कशी टेक्निक, यातलं काहीही नको होतं. हा पडला, ती डायलॉग विसरली वगैरे असले फालतू किस्से ऐकून एक 4 घटका करमणूक करून लोक जाणार होते. त्या कार्यक्रमाला त्या मंडळांनी प्रमुख पाहुणे म्हणून त्या गावातले एक मोठे डॉक्टर बोलवले होते. ते असे धिप्पाड वगैरे होते. आणि त्यांनी माईक हातात आल्याबरोबर जी काही सुरुवात केली. काही लोकांना जशी दारूची नशा असते तशी काही लोकांना चाकाची नशा असते. ते एकदम डोसाईल माणूस असतो पण तो ड्रायव्हर म्हणून बसला की भयानक गाडी चालवतो. तशी काहींना माईकची नशा असते. त्या डॉक्टरना जे माईक हातात मिळाल्यानंतर गलगंड हा आजार कसा आहे, गलगंड या आजाराची लक्षणं काय, गलगंड आपल्याकडे का जास्त आहे, गलगंडाच्या प्रिव्हेन्शनसाठी काय करता येईल, गलगंडाचं क्लासिफिकेशन कसं, गलगंड या आजारात नवीन सर्जरीज कोणत्या आल्या, इतकं रटाळ लावलं. आणि लोक गमती जमती ऐकायला आलेले, त्यांना गलगंड ऐकायला लावत होते. तेव्हा स्टेजवर मांडी घालून बापू आणि शरद काका बसलेले होते. ते शरद काका असे बघत होते आणि ते म्हणाले माझ्या वडिलांना, बापू, आणि ते जरा धिप्पाट डॉक्टर होते ना, हा रावण थांबतोय की नाही तर मला इथेच गलगंड होईल. आणि गंमत म्हणजे तेव्हा माईक ऑन होता आणि ते कोणाला माहित नव्हतं. त्या सगळ्या प्रेक्षकांना ते ऐकायला गेलं आणि एकच पिकला असेल, भयंकर हशा पिकला. मग त्या रावणांनी ते आवडतं घेतलं हा डायलॉग आणि मग मुलाखत. त्याचं काही गमती जमती शरदरावांच्या बाबतीत घडू शकतात. अगदीच अगदीच. पण त्या मुलाखतीत असा गाजलेला कुठला किस्सा नेहमीच असायचा की दरवेळेला त्या किस्साची मागणी असायची की सगळे, तर त्यातला एखादा ऐकवता येईल असं? नाही, त्याच्यातला खास काही नाही आहे. ते चित्रीकरणाच्या आयत्या वेळेला सुद्धा रचायचे ते. बरं. आयत्या म्हणजे न घडलेला प्रसंग इथे रचून सांगायचा. एकदा असा प्रसंग घडला, एक रिक्षा स्टँडचं ओपनिंगची सुपारी आली. माझ्या वडिलांनी विचारलं की शरद काका येतील का? ते म्हणले विचारून बघतो. ते शरद म्हणले कुठे जायचंय? ते म्हणजे गाव बघायचं. चल 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 जाऊ. तेवढीच एक 4 घटका कर म्हणून.
त्यांच्या हस्ते रिक्षा स्टँडचं ओपनिंग झालं हा. शरद काकांच्या हस्ते, आणि फलकही होता की उद्घाटक शरद तळवळकर. ते झालं. तर ते रिक्षावाले म्हणाले की शरद काका 1-2 मिनिटं तरी बोला ना. ह्यांची काहीच तयारी नव्हती बोलण्याची, कारण ते उद्घाटनाची फीत कापायची, चहा कॉफी घ्यायची आणि जायचं ह्या उद्देशाने आलेले होते. त्या बोला 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 असा आग्रह झाला. ठीक आहे म्हणले. शरद काका म्हणले 2 मिनिटं बोलतो. मग शरद काकांनी सांगितलं की रिक्षावाल्यांची माझी खूप जवळीक आहे, रिक्षावाल्यांचे माझ्या ओळखी पण खूप आहेत. त्या टाळ्यांचा गजर ह्या पहिल्या वाक्यालाच झाला. कसं ते सांगतो म्हणाली. माझी बायको एकदा माहेरी गेली होती 2 महिन्याकरता. 2 महिन्यांनी ती आली, स्वारगेटवर उतरली, रिक्षात बसली. रिक्षावाल्याला सांगितलं टिळक रोड, टिळक रोडला सांगितलं चिमणबाग, चिमणबागेच्या सांगितलं लेफ्ट घ्या. लेफ्ट घेतल्यावर सांगितलं की हां या कोपऱ्यावर सोडा. त्या रिक्षावाला त्यांना म्हणाला तळवळकरांकडे जायचंय का? या 2 महिन्यात किती बाया सोडल्या. तर हा प्रसंग झाल्यानंतर माझे वडील म्हणाले काय शर्या आहे त्याला काही ठोकतो, तुझ्या बायकोचं माहेर वरच आहे. ते म्हटले अरे काय आता बोला म्हणाले, पण हा रचला त्यांनी आणि लोकांना बेमालूमपणे रचला पाहिजे. आणि काय आवडेल हे पण लोकांना काय आवडेल, नाहीतर रिक्षावाल्यांची कनेक्शन कसं साधणार. बरं, ती प्रेक्षकांची जाण असली पाहिजे की त्यांना नक्की काय हवंय. हा, ह्याच्यावरचा एक महत्वाचा किस्सा आहे. एका छोट्या गावामध्ये ते गंभीर सामाजिक नाटक घेऊन गेले होते. बरं. जीव तोडून सगळे काम करत होते, रिस्पॉन्सच नाही. आता लाईव्ह प्रोग्राम मध्ये हा प्रॉब्लेम असतो की रिस्पॉन्स नाही आला तर नर्वस होतात सगळे. कितीही मोठा नट असू दे, रिस्पॉन्स नसेल तर तो नर्वस होतो. अगदीच. पहिला अंक झाल्यावर त्यांनी सरपंचाला आत बोलवून घेतलं गावच्या आणि विचारलं की काय हो, काय प्रॉब्लेम काय आहे, चुकतंय का आमचं काही रिस्पॉन्स नाही. तो म्हणलं तुम्हाला सांगू का साहेब, तुम्ही एक लावणी हाणा. तर ते म्हणले गंभीर सामाजिक नाटक आहे, लावणी कुठली हाणणार. तर ते म्हणले ते काही करा बघा, तुम्ही लावणी आणा मग बघा. तर मग विंगेत बसून सगळ्यांनी चर्चा केली की आता काय करायचं. तर मग हिरो एका घरी जात असतो, तर त्याला वाटेत एका ठिकाणी लावणी दिसते. असा एक प्रसंग आहे, त्यावेळेला रचला गेला आणि शरद काका म्हणले मीच एक लावणी हाणली, कारण नव्हतीच नाटकात. आणि जे लावणीला रिस्पॉन्स मिळाला आणि त्याच्यानंतर सगळं नाटक लोकांनी तुफान उचलून धरलं. त्या एखाद्या गावी अशी डिमांड असते की लावणी हाणा. आता रायगडाला जेव्हा जाग येते असं नाटक असेल तर कुठली लावणी हाणणार. पण प्रेक्षकांची जी डिमांड आहे त्याप्रमाणे त्यांना करावं लागतं. बरोबर बरोबर. हे तुम्ही काही नाटकांमध्ये शरदराव गाणी गायलेली. बरं. छोटीशी पदं त्यांना म्हणायला सांगायचे ते, पण ते हरवणारे होते. विनोदी करायचे, सिरियस करायचे, रोमॅन्टिक करायचे. सिनेमातही गाणी गायलेली आहेत ते काही. अच्छा. पण त्या स्वतः गायले नाहीत, गाण्यावर ऍक्टिंग केलेली. बरोबर. नाटकात ते गाणं गायलेले आहेत काही काही नाटकांमध्ये. तर त्यातला एक किस्सा त्यांनी स्वतः मला सांगितलेला तुम्हाला सांगतो. ते पूर्वी असं पुढे पीठ असायचं, त्याच्यामध्ये कलाकार बसायचे, पेटी वादक, तबले वादक, सारंगी वादक, आणि लाईव्ह म्युझिक द्यायचे ते गाण्याला. त्या एकदा ते म्हणले मी आलो घाईघाईनी नाटकाला, उशीर झालेला होता. तर कोणतरी सांगितलं आज तबल्यावर तबले नवाज अहमदजान थिरकवा साहेब आहेत. तर ते म्हणले थिरकवा म्हटल्यावरच मला घाबरायला झालं की आता ह्यांच्यासमोर कसं गाणार. पण नाटकाची डिमांड म्हणून मी गाणं हाणलं म्हणाले. 2 गाणी हाणली. तर नाटक संपल्यावर अहमदजान थिरकवा साहेब भेटायला आले आणि त्यांना म्हणाले गाणे सुने मैंने आपके, वैसे सूर ठीक था लेकिन ताल का क्या, मैं दिल्ली जा रहा था आप मथुरा जा रहे थे. ते म्हणाले मी गायक नाहीच आहे, नाटकाची गरज म्हणून मी त्यामुळे मी फक्त गायलो. आता तुम्ही विचारलं एक्सटेम्पोर ते कसं टाकायचे, तर एक दांडगा माणूस शरद काकांवर चालून येतो असा एक सिनेमात सीन होता. त्या डायरेक्टरने त्यांना सांगितलं की तुमची अंगकाठी अगदीच बारीक आहे आणि तो दांडगा तुमच्या अंगावर येतोय, पण तरी तुम्ही धीराने शौर्याने त्याला तोंड देता, असा आपल्याला सीन घ्यायचा आहे. जेव्हा दंड थोपट आणि शड्डू मार, ते म्हटले शरद काका म्हणले ठीक आहे तुमचं म्हणणं असेल तर मी करतो. तर तो माणूस अंगावर चालून आला. त्या शरद काकांनी दंड थोपटला, शड्डू मारला आणि आयत्याला अशी ऍक्शन दिली, चाल आ, आणि धर्मेंद्र किंवा दारासिंग कसे केस करतील तसे केले. ते त्यांना तर पूर्ण टक्कल होत. त्यांनी असं केलं की भयंकर आशा फेकायचं. त्या आयत्या वेळी त्यांनी टाकलं. त्या डायरेक्टरही शांत बसला. तो म्हणलं काय श्रेया केलंयस तू, चल आ. आवेश दिसला पाहिजे, आवेश दिसला पाहिजे. आणि धर्मेंद्र किंवा दारासिंग कसे करतील तसं.
केस एक सुद्धा नाही, हो, पण स्टाईल अशी मारली. स्टाईल पाहिजे. बरोबर आहे. त्यांच्या विनोदाची सुद्धा एक, जसं तुम्ही ही स्टाईल म्हटला तशी त्यांच्या विनोदाची हीच स्टाईल होती माझ्या, ते सहजता त्यातली. सहज तो सहज. ओढून ताणून आणलेला कुठेही नव्हता विनोद, ओढून ताणून नाही आणि किंवा शारीरिक शारीरिक पण नाही. पण एकदा काय झालं, त्यांच्या घरासमोर एक खूप प्रसिद्ध क्लासेस होते बरं. आणि दिवसभर बॅचेस असायच्या. ते पुढच्या बॅचची मुलं मुली येऊन थांबलेली असायची. ते एक जोडपं होतं त्याच्यात, तरुणच होतं पण म्हणजे 22-23 वर्षाचे असतील दोघेही. त्यांचे स्कूटरवर बसून चाळे सुरू झाले. त्या शरद काकांना ते अजिबात आवडले नाही. ते शरद काका कपडे करून बाहेर आले, घराला कुलूप लावलं, शांतपणे चालत त्यांच्याकडे गेले आणि त्यांना झापलं, थोबाडीत दिली, समज दिली तर काही उपयोग होणार नव्हता. त्यामुळे शरदरावांनी त्यांच्या स्टाईलनी त्यांना सांगितलं, इकडे या, समोर दिसतंय का शरद तळवलकर, ते माझं घर, मी इथे राहतो, मी आता बाहेर चाललोय, 2 तास येणार नाही, हे किल्ली. चाळे जे बंद झाले त्यांचे, यापेक्षा अजून काय समज द्यायची, याच्यापेक्षा अजून काही समज द्यायची गरज नाही. गोड समज. असे खरंच तुम्हाला म्हणजे किती किस्से असतील आणि किती आठवत असतील. आणि त्यांच्या एकदा त्यांचं LICचं मेन ऑफिस आहे ना, राहुल टॉकीजच्या शेजारी, तिथे शूटिंग चालू होतं आणि त्यांच्या मिसेसचं ऑल इंडिया रेडिओवर म्हणजे जवळच रेकॉर्डिंग चालू होतं. त्या शरद काका म्हणाले की माझं शूटिंग संपवलं की मी तुझ्या इथे येतो आकाशवाणीवर आणि आपण लंचला घरी जाऊ. तसे ते गेले. त्या जो सिक्युरिटी ऑफिसर होता तो म्हणला की काय शरद काका आज इकडे कुठे. ते तिने अशी खूण केली की स्टुडिओमध्ये ज्या बाईंचं गाणं चालू आहे त्यांना नेलं आलंय, असं त्यांनी केलं. ते म्हटलं का काय बायको आहे माझी, आम्हाला सगळं माहिती आहे म्हणाला. 4-5 दिवस असंच झालं. ते शरदराव म्हणले बायको आहे सांगून माणसाला पटत नाही म्हटलं का. तर शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की जरा इकडे या, आमचं चालू आहे पण कोणाला सांगू नका. आम्हाला माहितच होतं. पकडलं की नाही. ते म्हणाले की बायको आहे असं सांगून लोकांना पटत नाही, मला लफडा आहे म्हणून सांगितलं. त्यांना त्यांची एक प्रकारे फजिती आली तरी त्यांना चालायचं, पण विनोद निर्मिती त्याच्यामध्ये झाली आणि तो आनंद घेता आला पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. या दोन्ही. पण ते म्हणले 5 दिवस मी सांगतोय माझी बायको आहे, या माणसाला पटत नाही. मग मी सांगितलं आमचा लफडा आहे पण तुम्ही कोणाला सांगू नका म्हटलं. तो जाम खुश झाला. शरदरावांचं सिक्रेट आपल्याकडे, मी कसं पकडलं आणि असं वाला. काही काळ त्यांनी नोकरी सुद्धा केली मधल्याच्या, तर तेव्हा नोकरीमध्ये पण ही विनोद बुद्धी जागृत असेलच ऑफिसमध्ये. कुठल्याही विनोदी अभिनेत्यामध्ये उत्स्फूर्तता हा गुण अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्याबद्दल तर तुम्ही सांगितलं तर अर्थात शरद तळवलकरांकडे तो पुरेपूर भरला होता. आणि याच उत्स्फूर्ततेतून बापू वाटवेंनी त्यांच्या 500पेक्षा जास्त मुलाखती घेतल्या. मात्र बोलता बोलता तुम्ही उल्लेख केला की त्यांच्या आणि तुमच्या काही हृदयद्रावक आठवणी सुद्धा आहेत. मात्र त्या आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या भागाचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.